मिरजेत मजुराच्या खून प्रकरणी आणखीन एकाला केली अटक. आरोपीची संख्या 2वर शिवीगाळ केल्याच्या रागातून कृत्य. कोल्हापूर चाळ पूर्वीचे रेल्वे इंजिन शेड जवळील जुने वडाच्या झाडाखाली प्रकाश लकान्या कांबळे वय वर्ष 45 राहणार कोल्हापूर या चाळ वाघमारे प्लॉट मिरज यांचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा मुंबईला पळून गेल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पथकाने मुंबई येथून 24 तासांच्या आत शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यातील संशयित आरोपी स्वप्नील बाळासाहेब कांबळे वय वर्ष 27 राहणार कोल्हापूर रेल्वे चाळ मिरज हा गुन्हा करून मुंबईच्या दिशेने पळून जात असल्याची खात्रीलायक बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली होती. DB पथकातील अधिकारी अंमलदार यांच्या पथकास मुंबईकडे रवाना केले होते. आरोपीच्या ठावठिकाणाबाबत कोणतीही तांत्रिक माहिती उपलब्ध नसताना पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत 24 तासांच्या आत स्वप्नील कांबळे याला ताब्यात घेऊन अटक केली. या खुनात आणखीन एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जितेंद्र शालन मंडले वय वर्ष 35 राहणार कोल्हापूर चाळ मिरज असे आरोपीचे नाव आहे. मयत प्रकाश कांबळे, आरोपी स्वप्नील कांबळे, जितेंद्र मंडले हे तिघे त्या दिवशी दारू पीत बसले होते. झालेल्या वादातून स्वप्नील कांबळे यांनी प्रकाश कांबळे याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला, तर जितेंद्र मंडले हा या खुनात सामील असल्याचं निष्पन्न झालं आहे. मिरज उपविभागीय पोलीस निरीक्षक प्रणील गिल्ला, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप गुरव, विनोद शिंदे, रुपाली गायकवाड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, उदय कुलकर्णी, सतीश कुमार पाटील, पोलीस हवालदार अभिजित धनगर, सचिन कुंभार, अभिजित पाटील, सूरज पाटील, संतोष डामसे, सर्जेराव पवार, बसवराज कुंदगोळ यांनी ही कामगिरी बजावली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.